नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण दोन मल्टीबॅगर कंपन्यांचा टेक्निकल पाहणार आहोत. ज्या दोन कंपन्या आहेत त्या दोघं कंपनींनी 52 वीक हाय ब्रेकआउट केलेला आहे. असे आज दोन मल्टीबॅगर कंपन्या आहेत. त्यातील पहिली कंपनी आहे अल्ट्राटेक सिमेंट. या कंपनीचा आपण टेक्निकलच का पाहणार आहोत, फंडामेंटल का पाहणार नाही? कारण की फंडामेंटल आणि टेक्निकलचा मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे मी अल्ट्राटेक सिमेंटवर, आणि त्याच्यामध्ये फंडामेंटल या कंपनीचं मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आज आपण फक्त टेक्निकल पाहणार आहोत. फंडामेंटल सांगितलेलं असल्यामुळे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. टेक्निकलमध्ये तुम्हाला दिसत असेल की ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. वन डे टाईम फ्रेम आहे आणि वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा जो स्टॉक आहे या स्टॉकने 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे. हा जो एक रेजिस्टन्स होता 10,522-23 म्हणा, या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. आणि बघा या एवढ्या भागामध्ये हा शेअर जवळजवळ किंवा हा स्टॉक जवळजवळ 5 महिने या एवढ्या भागामध्ये हा फिरत होता. आणि त्यानंतर आता आज ह्या स्टॉकने हा जो रेजिस्टन्स होता 10,522 या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिलेला आहे. या हॉरिझॉन्टल लाईनचा ब्रेकआउट दिलेला आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला स्टॉक आहे. तर अशा पद्धतीने या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट देऊन हा स्टॉक याच लेव्हलला रिटेस्ट करण्यासाठी जो हा रेजिस्टन्स होता, आता हा रेजिस्टन्स सपोर्ट झालेला आहे आणि याच लेव्हलला रिटेस्ट करण्यासाठी खाली येऊन आणि इथून जर हा वर गेला तर याच्यामध्ये मिळणारे टार्गेट एवढे मिळू शकेल. म्हणजे हा जवळजवळ 11,800 किंवा 12,000पर्यंत हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीने हा 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आहे. आता 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण बघा 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा 10,522 हा रेजिस्टन्स होता. तिथून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि आता हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि आता हा रेजिस्टन्स सपोर्ट झाला आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा स्टॉक खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढा त्याच्यामध्ये टार्गेट मिळू शकेल. म्हणजे हा स्टॉक जवळजवळ 12,000पर्यंत किंवा 11,800पर्यंत हा स्टॉक पोचू शकेल. तर पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं ते. आता दुसरी मल्टीबॅगर कंपनीचा आपण चार्ट पाहूया. दुसरी मल्टीबॅगर कंपनी आहे डाबर इंडिया लिमिटेड. या कंपनीचा शेअरचा चार्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे आणि 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 599 हा जो आहे हा एक रेजिस्टन्स आहे. 599 हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा स्टॉक अनेक वेळा खाली आलेला आहे. बघा इथूनही खाली आलेला आहे, इथून खाली आला, इथून खाली आला आणि इथून खाली आलेला आहे. 3 वेळा या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि 4थ्या वेळा मात्र हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. तर मी नियम सांगितला आहे तुम्हाला की एखाद्या शेअरची किंमत जर 3-4 वेळा, 4 वेळा, 5 वेळा किंवा 6 वेळा, 5 वेळा 6 वेळा जर रेजिस्टन्सला टच करत असेल तर तो रेजिस्टन्स वीक होतो, म्हणजे कमजोर होतो, कमकुवत होतो आणि त्यानंतर तो रेजिस्टन्स ब्रेक होतो. तर अशा पद्धतीनं 3 वेळा या लेव्हलला या स्टॉकने टच केलेला आहे, या किमतीने टच केलेला आहे. आणि आता 4थ्या वेळा ही जी लेव्हल आहे 599 किंवा 600 ही लेव्हल ब्रेक केलेली आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स कमकुवत झालेला आहे आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. आता हा रेजिस्टन्स सपोर्ट झालेला आहे. 4थ्या वेळा या स्टॉकने हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक करून रिटेस्ट जर केला तर रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट
वरती केला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. तर अशा पद्धतीने हा पण 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आहे. हा जो रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स आता वीक झालेला आहे आणि आता चौथ्या वेळा तो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि आता ही जी लेवल आहे आता ही लेवल सपोर्टचं काम करीत आहे. जर पाहायला गेलं तर या स्टॉकचा किंवा या कंपनीचा शेअरचा ऑल टाईम हाय 657 आहे. ऑल टाईम हाय 657 आहे आणि हा 657 2021मध्ये हा ऑल टाईम हाय लावलेला आहे. 657 म्हणा किंवा 58 म्हणा तर 2021मध्ये हा ऑल टाईम हाय लावलेला आहे आणि या हायपासून हा स्टॉक आता खाली ट्रेड करीत आहे आणि आपल्या ऑल टाईम हायकडे हा स्टॉक जात आहे. येणाऱ्या दिवसामध्ये बघूया हा स्टॉक 657पर्यंत जाणार का. जाणार म्हणजे जाणार, फक्त रिटेस्ट करायला पाहिजे. रिटेस्ट करून हा स्टॉक आपल्या ऑल टाईम हायजवळ जाणार. तर हा स्टॉक ज्यावेळेस या स्टॉकची किंमत 500 रुपये होती तेव्हा मी हा स्टॉक दिला होता. या स्टॉकचा फंडामेंटल आणि टेक्निकल मी सांगितलेलं होतं त्यावेळेस. 500 रुपयाला मी सुद्धा घेतलेला आहे आणि आता या शेअरची किंमत चालू आहे 619 रुपये चालू आहे आणि याने 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी आहे. चांगली कंपनी आहे, डेट फ्री कंपनी आहे. हे फंडामेंटल तुम्ही पाहू शकता आणि आपल्या ऑल टाईम हायकडे हा स्टॉक आता जात आहे. आता 1 मंथ टाईम फ्रेम बघा. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला इथे दिसेल बघा. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसेल की हा स्टॉक हा मंथली ब्रेकआउट या स्टॉकने दिला आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट पण दिला आहे आणि मंथली ब्रेकआउट पण दिलेला आहे. रिटेस्ट करून वर गेला तर आपल्या ऑल टाईम हायपर्यंत हा स्टॉक जाणार. आता आपण 1 डे टाईम फ्रेम पाहूया. वन डे टाईम फ्रेममध्ये बघा हे बघा 600 या लेव्हलवरनं या ठिकाणी खाली आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा या लेव्हलवरनं 600 या लेव्हलवरनं खाली आलेला आहे. पुन्हा या लेव्हलवरनं 600 या लेव्हलवरनं खाली आलेला आहे. बघा या ठिकाणी पण 600 लेव्हलवरनं खाली आलेला आहे. म्हणजे अनेक वेळा या 600 या लेव्हलपर्यंत हा स्टॉक गेलेला आहे आणि या 600 या लेव्हलवरनं खाली आलेला आहे. म्हणजे हा 600 ही जी लेव्हल आहे एक रेजिस्टन्स होता, जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. आता तो वीक झालेला आहे रेजिस्टन्स, कारण की या रेजिस्टन्सवरला अनेक वेळा या शेअरने किंवा या किमतीने स्पर्श केलेला आहे किंवा रिटेस्ट केलेला आहे. या किमतीवरनं अनेक वेळा हा चार्ट खाली आलेला आहे आणि आता हा 600 ही लेवल या स्टॉकने क्रॉस केली आहे आणि क्रॉस करून रिटेस्ट करून जर वर गेला तर आपल्या ऑल टाईम हाय जवळ हा स्टॉक जाणार. तर अशा पद्धतीने 2 मल्टीबॅगर कंपन्यांचा टेक्निकल मी तुम्हाला सांगितले आहेत. दोघं कंपन्या आपल्या ऑल टाईम हायकडे जात आहे किंवा दोघं कंपन्यांनी 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. धन्यवाद.